हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी प्रफुल्ला, तुमचं प्रफुल्ला ब्लॉग या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। चला तर पाहूया अतिशय सोप्या आणि महत्त्वाच्या किचन टिप्स। टिप नंबर 1, सतत कप होत असेल तर नेहमी मुलहट्टी सोडावे। कप बाहेर पडतो व आवाज चांगला होतो। टिप नंबर 2, रोज सकाळी तुळशीचे 2 पाने खावे। कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही। टिप नंबर 3, जेवणानंतर रोज जुना गूळ आणि बडीशेप खावी। पचन चांगले होते व ऍसिडिटी होत नाही। टिप नंबर 4, तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते। टिप नंबर 5, डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे कुरकुरीत होतात। टिप नंबर 6, फ्रेश शेवग्याच्या शेंगा धुवून कट करून हवाबंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवा, त्या 15-20 दिवस चांगल्या राहतात। टिप नंबर 7, पोहे करताना त्याचा लगदा होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा। टिप नंबर 8, केळी दह्यात मिसळून खाल्ल्याने शरीरात कधीच कमजोरी येत नाही। टिप नंबर 9, रात्री डाळिंब खाल्ल्याने मेंदूला मोठी ताकद मिळते। टिप नंबर 10, सुजलेल्या भागावर खाण्याचं पान चोळल्याने सूज दूर होते। टिप नंबर 11, जास्त गोड खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर वाढू लागतात आणि म्हातारपण लवकर दिसू लागते। टिप नंबर 12, अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यास आल्याचा छोटा तुकडा घ्या, त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर थोडे काळे मीठ टाकून खा, यामुळे लवकर पोटदुखीपासून आराम मिळेल। टिप नंबर 13, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तमालपत्राचा काढा बनवून प्यावा, उष्णता कमी होते। टिप नंबर 14, फळे नेहमी सकाळी किंवा दुपारी खावीत। फळे चुकूनही रात्री खाऊ नये, तसेच जेवण केल्यानंतर लगेच फळे खाऊ नये। टिप नंबर 15, फ्रीज मध्ये मळलेले पीठ किंवा जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो। टिप नंबर 16, पोहे बनवताना कांदा परतताना थोडी साखर घालावी, यामुळे पोहे जास्त वेळ मऊ राहतात आणि टेस्टी लागतात। टिप नंबर 17, मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात। टिप नंबर 18, कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा रस काढा, त्या रसात मध समप्रमाणात मिसळून सेवन केल्याने पोटातील सर्व जंतू नष्ट होतात। टिप नंबर 19, भाकरीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते। एनिमियाचा त्रास असणाऱ्या
व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्याने त्यांना फायदा होतो, तसेच लाल पेशींची वाढ होते. टीप नंबर 20. कधीही कुकर लावताना त्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा, म्हणजे कुकर काळा पडत नाही. टीप नंबर 21. भेंडीची भाजी बनवताना त्यात टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि भाजी चविष्ट बनते. टिप नंबर 22. घरात चिंचेची गोड चटणी बनवून फ्रीज मध्ये स्टोर करा, म्हणजे ढोकळा, पाणीपुरी, समोसे खाताना पटकन घेता येते. टिप नंबर 23. थंड दूध पोटातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करते. ते पोटाच्या आतील आवरणाला आराम देते आणि जळजळ कमी करते. टिप नंबर 24. 1 ग्लास पाण्यात 6 लिंबाची साले आणि 1 चमचा जिरे घालून ते 10 मिनिटे उकळून नंतर सेवन केल्याने पोटाची चरबी झटपट कमी होते. टिप नंबर 25. 1 ग्लास दुधात 1 चमचा गाईचे तूप आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने मानसिक दुर्बलता, शारीरिक कमजोरी आणि कमजोर समस्यांमध्ये आराम मिळतो. टिप नंबर 26. पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. महिनाभर असे केल्याने पोटाची चरबी कमी होते. टिप नंबर 27. कडुलिंबाच्या पानाचा रस काढून गुलाब पाण्यात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग निघून जातात. टिप नंबर 28. केळी आणि दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होऊ लागतात. टिप नंबर 29. दही किंवा ताक रोज घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चेहरा चमकदार दिसतो. टिप नंबर 30. महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी रोज रात्री झोपताना 1 ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे. यामुळे हाडे नेहमी मजबूत राहतात. तर कशा वाटल्या आजच्या किचन टिप्स? कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.